माझ्या आईची भूक मला कळली हो. आई तेव्हा तरुण होती, तिच्या पोटात भूक होती, पण घरात अन्न कमी होतं. आता आई म्हातारी आहे, आता घरात अन्न खूप आहे, पण आज आईच्या पोटात भूक नाही आहे. आई समजावून घ्या ग. ज्याला आई समजते त्याला समाज समजतो, ज्याला आई समजत नाही त्याला समाज समजत नाही. म्हणून ज्याला आई समजली त्याची जयंती साजरी करतो आपण. आई समजली, आईचं स्वप्न समजलं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आईचं आहे हे छोट्याशा वयात लक्षात आलं. आई समजावून घ्या. इथे बसलेल्या जेवढ्या तरुण मुली माझ्या समोर आहेत, सगळ्या मुलींना एक प्रश्न आहे. तुमच्यापैकी किती मुलींनी आईला दिवसातनं एकदा तरी, आठवड्यातनं एकदा तरी, महिन्यातनं एकदा तरी विचारलंय, आई दिवसभर इतकं काम करतेस, दमलीस का ग? घातल्या मानाखाली. तुम्ही कशाला विचारायचं? आईने तुम्हाला विचारायचं, दमलीस का, खाल्लंस का, जेवलीस का? मुलींनो, संवेदना जाग्या ठेवा. सेल्फ रिस्पेक्ट मागताय ना, आत्मसन्मान. स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे घरातनं. कुणी द्यायचा? एका बाईने दुसऱ्या बाईला समजावून घेतलं पाहिजे. एका बाईने दुसऱ्या बाईचं दुःख जाणून घेतलं पाहिजे आणि एका बाईने दुसऱ्या बाईला मान दिला पाहिजे. रिस्पेक्ट असा मिळत नसतो. दुसऱ्याला मान दिला तर आपल्याला मान मिळणार आहे.